महाराष्ट्रामध्ये भाजपचा उमेदवार डोळं झाकून निवडून येईल असा मतदारसंघ कोणता? या प्रश्नावर आलेल्या उत्तरात कोथरूडचा क्रमांक टॉपवर येईल। कोथरूडमध्ये पक्षाची हीच ताकद लक्षात घेत भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना खुद्द अमित शहांनी तिथून संधी दिली। बऱ्याच नाट्यानंतर आणि घडामोडीनंतर पाटील कोथरूडचे आमदार झाले। मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापल्यानं आणि स्थानिक उमेदवार नसल्यानं भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कट्टर मतदार सुरुवातीला नाराज झाले, पण त्यानंतरही पक्षादेश मानत सर्वांनी मिळून पाटील यांना निवडून आणलं। मागच्या 5 वर्षात पाटील यांनी कोथरूडचे आमदार आणि पुण्याचे पालकमंत्री अशी दुहेरी जबाबदारी सांभाळली। ते पुण्यात कायमचे स्थायिकही झाले। नित्यनियमाने कोथरूडमधील सर्व कार्यक्रमांना हजेरी लावत जनसंपर्क वाढवत नेला। कोथरूड हा भाजपचा बालेकिल्ला असल्याची साक्ष नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मिळाली। येथील माजी आमदार मेधा कुलकर्णी राज्यसभेच्या खासदार झाल्या। कोथरूडचे नगरसेवक असलेले मुरलीधर मोहोळ पुण्याचे खासदार आणि केंद्रात राज्यमंत्री झाले। त्यामुळे चंद्रकांत पाटील हेच पुन्हा आमदार होतील याचा विश्वास भाजपच्या मंडळींना आहे। पण या विश्वासामध्ये ट्विस्ट यावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। हे का आणि कसं घडलं हेच आपण पाहूया लेट्स अप मराठीच्या ग्राउंड झिरो या आपल्या निवडणूक स्पेशल सिरीज मधून। 2008 पर्यंत कोथरूड स्वतंत्र मतदारसंघच नव्हता। हा परिसर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात येत होता, पण पूर्वीपासूनच कोथरूड परिसरात भाजपचा हक्काचा मतदार असल्यानं 1985 पर्यंत हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात होता। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक अशी ओळख असलेले अण्णा जोशी इथले आमदार होते। मात्र भाजप आणि शिवसेना युती झाली आणि 1990 मध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला। 1990 आणि 1995 असे 2 वेळा शशिकांत सुतार इथून निवडून आले। 1999 मध्ये सुतार यांच्याऐवजी दिवंगत आमदार विनायक निमन यांना उमेदवारी देण्यात आली। ते देखील 1999 आणि 2004 असे सलग 2 वेळा शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाले। 2008 मध्ये शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचं विभाजन करून कोथरूड आणि शिवाजीनगर असे 2 स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ तयार झाले। त्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीमध्ये कोथरूडमधून शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे विजयी झाले। तोपर्यंत हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात होता, पण भाजपचे पारंपरिक मतदार जास्त असतानाही हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं भाजपच्या मतदारांमध्ये कायमच नाराजी असायची। भाजपच्या मतदारांना ही नाराजी व्यक्त करण्याची संधी मिळाली ती 2014च्या निवडणुकीत। 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले। त्यावेळी भाजपनं कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी दिली, तर शिवसेनेकडून चंद्रकांत मोकाटे मैदानात होते। कुलकर्णी आणि मोकाटे यांच्यात झालेल्या दुरंगी लढतीत कुलकर्णी एकतर्फी विजयी झाल्या। दोघांच्या मतांमधील अंतर तब्बल 64,000चं होतं। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर स्पर्धेतही दिसली नाही। 1985 नंतर कोथरूड मतदारसंघ पुन्हा एकदा भाजपच्या पंखाखाली आला। त्यानंतर गेल्या वेळी तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना तिथून उमेदवारी देण्यात आली। तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलण्यात आलं। या निर्णयावरून मतदारांसह भाजपमध्ये कमालीची नाराजी होती। त्याचे पडसाद मतदानामधूनही दिसून आले। चंद्रकांत पाटील 25,495 मतांनी निवडून आले। दुसऱ्या क्रमांकावर मनसेचे किशोर शिंदे राहिले। त्यांनी 79,751 मतं घेतली, तर 4,000 इतकी तिसऱ्या क्रमांकाची मतं नोटाला मिळाली। 2014 मध्ये 64,000चं असलेलं लीड थेट 25,000वर आलं। पण पाटील यांच्या विजयानंतर सलग 2 वेळा विजय मिळवत हा मतदारसंघ ताब्यात ठेवला आहे। आता यावेळी पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या प्रतिस्पर्ध्यांमध्येच प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे। या दोघांपुढे मनसेचंही आव्हान असणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि माजी मंत्री शशिकांत सुतार यांचे चिरंजीव पृथ्वीराज सुतार हे दोघं इच्छुक आहेत। दोघंही स्थानिक आहेत आणि दोघांनीही तयारी सुरू केली। बाणेर पाषाण या भागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार आहेत। त्यांची साथ चंद्रकांत मोकाटे किंवा सुतार यांना मिळू शकते। दुसऱ्या बाजूला कोथरूडमध्ये सध्याच्या घडीला महायुतीपुढे मोठी आव्हानं आहेत। भाजपमध्ये 6 महिन्यापूर्वीपर्यंत मेधा कुलकर्णी या आपल्याला विधानसभेला पुन्हा तिकीट मिळेल या आशेवर होत्या, पण भाजपने त्यांना राज्यसभेवर खासदार केलं। त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनीही सुटकेचा निश्वास सोडला।
पण त्याचवेळी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी इथून शड्डू ठोकलाय। इच्छुक असणं यात काहीही गैर नसल्याचं म्हणत त्यांनी आपल्या इच्छेचं समर्थनही केले। तसंच माझा विचार न केल्यास योग्य तो निर्णय घेईल असं म्हणत त्यांनी बंडखोरीचा सूचक इशाराही दिलाय। या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची फारशी ताकद नाहीये। बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आहेत। त्यामुळे पाटील यांना या मतदारसंघात शिवसेनेच्या युतीचा फारसा फायदा होणार नाहीये। या उलट बाणेर पाषाण या भागात अमोल बालवडकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे। त्यांच्याच बळावर त्यांनी चंद्रकांत पाटील यांना आव्हान देण्याचा निर्णय घेतल्याचं सध्या तरी दिसतंय। कामाचा माणूस म्हणून आपली प्रतिमा संपूर्ण कोथरूड मतदारसंघात तयार करण्याचा प्रयत्न त्यांनी चालवलाय। त्यांची ही बंडखोरी चंद्रकांत पाटील यांच्यासाठी तापदायक ठरू शकते। आजच्या घडीला भाजपच्या बड्या नेत्याच्या विरोधात उमेदवारी मागण्याचं धाडस बालवडकर यांनी केलंय। वेळ पडली तर जो पक्ष संधी देईल तिकडे जाण्याचाही त्यांचा मनोदय आहे। त्यामुळे ते ऐनवेळी शिवसेनेच्या मशाल चिन्हावर उभे राहिले तर आश्चर्य वाटायला नको असंही बोललं जात आहे। तिसऱ्या बाजूला 2009 पासून सलग 3 विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेने माजी नगरसेवक किशोर शिंदे यांना संधी दिली, पण ते अपयशी ठरले। त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत नवीन चेहरा म्हणून मनसेचे सरचिटणीस हेमंत संबूस हे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत। मनसेच्या उमेदवारीचा फटका हा भाजपला बसू शकतो अशी देखील शक्यता आहे। त्यामुळे स्वपक्षातील बंडखोरी, मनसेचा फटका या दोन्ही प्रमुख बाबी चंद्रकांत पाटील यांच्या समोर आव्हान ठरू शकतात। याच्यावर मात करण्यासाठी पाटील हे देखील शांत राहिलेले नाहीत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक स्थानिक नेत्यांशी त्यांनी संपर्क वाढवलाय। तसं पाहिलं तर चंद्रकांत पाटील मोठ्या फरकाने निवडून येणं ही खरं तर मोहोळ यांची जबाबदारी असणार आहे। मेधा कुलकर्णी यांना देखील तक्रारीची संधी पक्षाने ठेवलेली नाहीये। भाजपची या मतदारसंघात प्रचंड ताकद असताना बालवडकर यांची तयारी पक्षाच्या नजरेतून सुटलेली नाहीये। त्यामुळे चंद्रकांत दादांच्या विजयात कोणतीही चूक होणार नाही याची दक्षता पक्षाला आतापासूनच घ्यावी लागणार आहे। अन्यथा कोथरूडमध्ये जायंट किलर कोणीतरी ठरू शकतो। तर मंडळी, कोथरूड विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? तसेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी इथून कोण कोण इच्छुक आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी फॉलो करा।